नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाकृषी वार्ता या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। या चॅनलमध्ये आपण शेतकऱ्यासाठी महत्त्वाच्या बातम्या पाहूयात। चॅनल जर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पहिली बातमी पाहूयात। तुरीच्या भावात अद्याप तेजीचा कल कायम, दर टिकून राहण्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे। सध्या अनेक बाजारात तुरीचा भाव 11 ते 12 हजार रुपयांच्या दरम्यान पोहोचला आहे। देशातील परिस्थिती तेजीला पूरक आहे, त्यामुळे दरात आणखी 5 ते 7% वाढ अपेक्षित आहे। पण दुसरीकडे सरकारला तेजीला लगाम घालण्यासाठी प्रयत्न करत आहे, त्यामुळे चढ उतारही राहतील असा अंदाज तूर अभ्यासकांनी व्यक्त केला आहे। दरवाढ अपेक्षित पण चढ उताराचाही अंदाज। सध्याचा भाव हंगामातील सर्वाधिक सरासरी भाव आहे, त्यामुळे जे शेतकरी 12 हजारांच्या अपेक्षेने माल ठेवून होते त्यांनी काही माल विकायला हरकत नाही। मे महिन्यापर्यंत तुरीच्या भावात आणखी 5 ते 10% वाढ अपेक्षित आहे, पण बाजारात चढ उतार राहण्याचा अंदाज आहे, कारण भाव वाढल्यानंतर सरकार लगेच बाजारात हस्तक्षेप करते। हा आपला आजवरचा अनुभव आहे, त्यामुळे बाजारातील दराचा आढावा घेऊन शेतकऱ्यांनी तुरीची विक्री करावी असा तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे। पुढची बातमी पाहूयात। विदर्भात फळबागांसह रब्बी पिकांची अतोनात हानी। मराठवाड्यातील बीड, परभणी, नांदेड जिल्ह्यात आंब्याची मोठी गळ, ज्वारी जमीनदोस्त, नुकसानवाढीची भीती। विदर्भात गारपीट आणि पाऊस, सोसायटीच्या वाऱ्यामुळे मंगळवारी संत्रा बागासह भाजीपाला व रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे। एकट्या अमरावती जिल्ह्यात 12,000 हेक्टरवर पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे। पश्चिम विदर्भातही अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यात वादळी पाऊस व गारपिटीने धुमाकूळ घातला। मराठवाड्यातील बीड, परभणी, नांदेड जिल्ह्यात आंब्याची मोठी गळ झाली आहे। ज्वारी पीक जमीनदोस्त झाले आहे। तसेच भुईमूग, फरदड, कापूस, हळद, टरबूज आदी फळपिकांसह भाजीपाल्यांची मोठी हानी झाली आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता पिकांच्या पंचनाम्याची प्रतीक्षा आहे। यानंतर पुढची बातमी पाहूयात। रिसोडला हळदीची विक्रमी 6,500 क्विंटल आवक झालेली आहे। त्याला उच्चांकी 15,500 रुपयांचा दर, तर सरासरी दर पोचला 14,000 रुपयावर। स्थानिक बाजार समितीमुळे हळदीची विक्रमी आवक होत असून उच्चांकी 15,500 रुपये दर मिळाला आहे। बुधवारी 6,500 क्विंटल आवक झाली। हळदीला सरासरी 14,000 रुपये ते प्रति क्विंटल असा दर मिळाला। गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारपासून या बाजार समितीत दोन्ही प्रवेशद्वारावर वाहनाच्या लांब रांगा लागल्या होत्या। रात्री उशिरापर्यंत वाहनांना आत सोडण्यात आले। नाणी टंचाईचे कारण पुढे करून येथील बाजार समिती 23 मार्चपासून बंद करण्यात आली होती। सोमवारपासून बाजार समिती पूर्ववत सुरू करण्यात आली आहे। गुरुवारी व रविवारी असे 2 दिवस हळद खरेदी विक्री केली जाते। गुरुवारी रमजान ईदची सुट्टी असल्यामुळे बुधवारी हळदीची खरेदी करण्यात आली। हळदीचा नवा हंगाम सुरू झाला असून हळदीला चांगला दर मिळत असल्यामुळे शेतकरी विक्रीसाठी एकच गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे। पुढची बातमी पाहूयात। काजू बीचा दर 110 रुपयावर स्थिर झाला आहे। अनुदानाबाबतही संदिग्धता, उत्पादकांमध्ये नाराजी आहे। उत्पादक काजू बीची आवक कमी होत असून अजूनही काजू बीचा दर प्रति किलो 110 रुपयावर स्थिरावला आहे। दरम्यान प्रति किलो 10 रुपये अनुदानाबाबत देखील कोणतीही स्पष्टता नसल्यामुळे काजू उत्पादकांमध्ये प्रचंड नाराजी आहे। सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील काजू बीला किमान प्रति किलो 100 रुपये ते हमीभाव मिळावा या मागणीसाठी दोन्ही जिल्ह्यातील काजू उत्पादक काही महिन्यापासून आक्रमकपणे आंदोलन करीत आहेत। त्यानंतर काही मंत्र्यांनी प्रति किलो 135 रुपये दर देण्याचे सांगितले, तर काही सत्ताधारी प्रतिनिधींनी शासन प्रति किलो 10 रुपये अनुदान देणार असल्याचे सांगितले।